स्टार्ट करूयात. नेक टू टो वॉर्मअप करायचं आहे. फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड. श्वास सोडत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत असताना वर. ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे तर त्यांनी ही एक्सरसाइज फक्त 45 डिग्रीपर्यंत करायची आहे. 2 श्वास सोडणे, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल. त्यानंतर साईड बेंड, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल. आता शोल्डर रोटेशन. 1 फॉरवर्ड शोल्डर रोटेशन, 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Opposite. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता एल्बो बेंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. त्याच्यानंतर रिस्ट रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता हिप रोटेशन करायचं आहे. हिप रोटेशन याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Opposite. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता हे हिप रोटेशन झालं. आता नी एक्सटेन्शन. हे 1 हा असा करायचा नाही आपल्याला, फक्त नी एक्सटेन्शन म्हणजे हिप 90 डिग्रीमध्ये ठेवायचं आहे. इथूनच पाय पुढं. 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता हा पाय पाठीमागं घ्यायचा. इथूनच बेंड करायचं नाही. इथून घेऊन 90 डिग्री फ्लेक्स करायचा आहे. फ्लेक्स म्हणजे जवळ घेणे. 5 4 3 2 बॅलन्स. 1 and 0. Another leg. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Another leg. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. मला वाटतं सनलाईट अपोजिट येत असल्यामुळे मी दिसत नाही आहे का. ठीक आहे. आता आपण थोडंसं वॉर्मअप करूत. बॉडीची स्लो मुवमेंट झालेली आहे. आता आपण वॉर्मअप करूत. येस. जम्पिंग जॅक्स करायचे. जम्पिंग जॅक तुम्हाला माहिती आहे. जम्पिंग जॅक्स जंप करायची. स्टार जम्प्स. आता ज्यांचं नी पेन आहे त्यांनी स्टार जंप फक्त
पाय लिफ्ट करायचे नाहीत. हे 1 2 आणि ज्यांचा नॉर्मल आहे, नी पेन नाही आहे, त्यांनी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 20 काउंट झालं. आता क्रॉस टो टच. हे ज्यांचं बॅक पेन आहे त्यांनी लक्ष ठेवा. ज्यावेळेस आपण खाली कधीही झुकतो किंवा एखादी वस्तू उचलतो तर नीमधनं झुकायचं आहे आणि बॅक स्ट्रेट ठेवायची. आता आपण क्रॉस टो टच करणार आहे. हे आता इथं चूक काय होऊ शकते, तुम्ही असा राऊंड करणे नी या एल्बो किंवा बॅक राऊंड होऊ द्यायची नाही, ही स्ट्रेट राहू द्यायची आणि टच करायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर डिस्टन्स 1 2 3 4 कोर एंगेज 6 बेंबीचा भाग आतमध्ये ओढलेला 7 टेलबोन आतमध्ये ओढलेला 10 लास्ट 10 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके. आपण लास्ट एक्सरसाइज करणार आहेत आता ह्याची वॉर्मअपची. त्याच्यानंतर मेडिटेशन. आता आवाज येत असेल व्यवस्थित. आपण करणार आहेत इंच वर्म वॉक. अभिषेकने घेतला असेल. ही सगळ्यात बेस्ट वॉर्मअप सगळ्या बॉडीच्या एक्सरसाइजसाठी. ही तुम्ही जर केली रोज तर वेट लॉसमध्ये सुद्धा मदत होते. हात वर घ्यायचे आहेत. 1 बॅक स्ट्रेट ठेवून खाली झुकायचे. 2 असं बसायचं आहे खाली बॅक स्ट्रेट रोल क्राउल व्हायचे पुढं. 3 गुडघे टेकवायचे आणि खाली जायचं चतुरंग आसन. 5 पुन्हा वर यायचं रोल व्हायचं बॅक. हे झालं 1 राऊंड. असे 10 राऊंड करणार आहेत. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 3 राऊंड झाले. 1 2 3 4 5 6 4 राऊंड. कम ऑन. 5 1 2 3 चतुरंगासन. 5 6 चलो 5 राउंड. 1 2 3 4 5 7. चला करा. मी बघतो कुणाच चुकतंय का ते. लास्ट 2 राउंड. Come on. Last one. Last round. ओके ठीक आहे. चला आता आपण घेऊया. आता आजच्या ह्याचा उद्देश जो आहे तो फक्त मेडिटेशन हा आहे. मी जास्त जो आहे तो फोकस मेडिटेशनवर करणार आहे. चला
वॉर्मअप झालेला आहे. आता आपण मेडिटेशनला सुरू करू. मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे आपल्या जो काही विचारांची गती आहे तर ती विचारांची गती कमी करणे, विचारांची गती थांबवणे, तर त्याला आपण मेडिटेशन म्हणतो. तर आपण हे कमीत कमी आठवड्यातनं 3 दिवस केलं पाहिजे. मी आता तुम्हाला गाईड करणार आहे मेडिटेशनबद्दल. म्हणजे गाईड म्हणजे गायडेड मेडिटेशन करणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये 2 टाईपचे मेडिटेशन असतात. एक ॲक्टिव्ह मेडिटेशन ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला गाईड करणे, आणि दुसरं आहे पॅसिव्ह मेडिटेशन. याच्यामध्ये तुम्हाला मेंटर हा गाईड करतो, त्याच्यानुसार तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. तुम्ही तो जो काही साऊंड आहे तर तो साऊंड तुम्ही फक्त फील करायचा आहे, व्हिज्युअलाइज करायचा आहे, आणि तुम्ही त्या साऊंडच्या किंवा आवाजाच्या गाईडनुसार पुढं स्वतःला घेऊन जायचं आहे इमॅजिनरी वर्ल्डमध्ये, राईट. तर त्याच्यामुळं काय होतं की जे आपले हार्मोन्स आहेत जे एक्झॅग्रेटेड झालेले, कॉर्टिसॉल आहे, ॲड्रेनालिन आहे, फाईट किंवा फ्लाईट हार्मोन्स जे आहेत, सतत आपल्याला चिडचिडेपणा, व्याकुळता, आपल्याकडे सगळं असूनसुद्धा काही नसल्याची भावना, भीती, त्यानंतर ॲंगर किंवा आपण जे म्हणतो डिप्रेशन, तर अशा जर का इमोशन्स येत असतील तर त्याच्यावर मात करण्यासाठी मेडिटेशन हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे. म्हणजे आपल्या बॉडीसोबतच माइंड ही हेल्दी राहू शकतं. तर आता तुम्ही सुखासनामध्ये बसा. सध्या सुखासन म्हणजे काय की मांडी घालून बसलं तरी चालतं. ठीक आहे. मांडी घालून बसा. आता बघा, आज चित्त प्रसन्न ठेवा. तुमच्या डोक्यामध्ये असणाऱ्या दिवसभराची जी प्लॅनिंग असेल, स्ट्रेस असेल, तो स्ट्रेस हा काढून टाकायचा आहे. आपण एका वेगळ्या जर्नीवर जाणार आहात. त्यामुळे बॉडीला आणि मनाला प्रिपेअर करा, मन प्रसन्न करा. आता मन प्रसन्न करा, कसं करा? बरोबर आहे. तुम्ही म्हणाल की मला खूप ताण आहे, घरचं कामाचं स्ट्रेस आहे, बाकी फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत. ते प्रॉब्लेमसुद्धा कधी मोठे होतात? ज्यावेळेस तुम्ही कमजोर असाल. साधा प्रॉब्लेम एकच असेल तर त्याला रिॲक्शन्स वेगवेगळ्या असतात. साधं तुम्हाला भांडी पडलेली आहेत समोर आपल्या, आणि आता ती घासायची आहेत, कधी घासावी ह्याचा डोंगर वाटतो. काही जणांना आयुष्य जगण्याचा मार्ग सापडत नाही, काहीतरी मोठं संकट असतं, ते सुद्धा ते कशा पद्धतीनं कमी होईल याच्या प्रयत्नामध्ये असतात. म्हणजे बघा, प्रॉब्लेम 2 आहेत परंतु त्याच्यात रिॲक्शन वेगवेगळे आहेत. एखाद्याला खूप आयुष्यामधला मोठा प्रॉब्लेमसुद्धा तो टॅकल इझिली करू शकतो, त्या प्रॉब्लेमला ते फेस करू शकतो. परंतु आपण एक छोटासा जो की भांडी पडलेली आहेत, घासायची आहेत, हा सुद्धा प्रॉब्लेम आपण त्याला मोठा करतो. म्हणजे ते सब्जेक्टिव्ह आहे. तुम्ही जर प्रॉब्लेमला मोठा म्हणून बघितलं, तुम्ही आणि प्रॉब्लेम एकच आहेत असं जर समजलं, तर तो प्रॉब्लेम हा आपल्याला हावी होतो. परंतु तो एक प्रॉब्लेम आहे, ती एक समस्या आहे, आणि समस्या आणि मी वेगळी आहे, आणि मी समस्या क्रिएट झालेली आहे. म्हणजे काय की माझ्यापेक्षा ती समस्या छोटी आहे. हा इमोशन्स, हा भाव ज्यावेळेस आपण मनामध्ये ठेवतो त्यावेळेस आपल्याला त्या समस्येला तोंड देण्यासाठी किंवा ती समस्या छोटी होते, आणि जो प्रॉब्लेम छोटा आहे त्यावेळेस तुम्हाला स्ट्रेस कमी येतो. तर या प्रिन्सिपलमध्ये आपण ब्रीदिंग एक्सरसाइज करायच्यात. पहिला सुरू बॉक्स ब्रीथ करायचा आहे. बॉक्स ब्रीथमध्ये मी ज्यावेळेस श्वास तुम्हाला सांगेल 1 2 3 हा श्वास घेण्यासाठी लावायचा वेळ आहे. पुन्हा 1 2 3 हा होल्ड ठेवायचा आहे. 1 2 3 हा एक्झेल करायचा आहे, आणि 1 2 3 एक्झेल आणि इनहेलमध्ये जो काही डिस्टन्स आहे तो ठेवायचा आहे. मी एक करून दाखवतो. श्वास आतमध्ये घेताना मनातल्या मनात म्हणा किंवा माझ्या काउंटकडे लक्ष द्या, पण तेवढ्या वेळेमध्ये श्वास आतमध्ये आला पाहिजे. याला बॉक्स ब्रीदिंग म्हणतात. हा एक खूप प्रूव्हन मेथड आहे. श्वास घेण्यासाठी इनहेल 1 2 3, इनहेल केलं मी, होल्ड 1 2 3, श्वास एक्झेल 1 2 3,
आता एक्सेल आणि इनहेलमधला होल्ड आहे, त्याला बाह्य कुंभक म्हणतात. 1 2 3. पुन्हा इनहेल 1 2 3. होल्ड म्हणजे श्वास आतमध्ये कुंभक धरून ठेवायचा आहे. 1 2 3. चला आपण ह्याचे 5 आवर्तनं करणार आहेत आणि हा तुमचा स्ट्रेस बस्टर असेल. रेडी? माझ्यासोबत करा. श्वास सोडून द्या. अगोदर फुल श्वास सोडा बाहेर. आता श्वास घ्यायचा आहे 3 काउंट करेपर्यंत. 1 2 3. होल्ड ठेवायचा आहे. 1 2 3. पुन्हा एक्झेल 1 2 3. होल्ड बाह्य 1 2 3. इनहेल 1 2 3. होल्ड 1 2 3. एक्झेल 1 2 3. होल्ड 1 2 3. इनहेल आत घ्या 1 2 3. होल्ड 1 2 3. आता श्वासाला ऑब्झर्व करायला शिका. 1 2 3. एक्झेल. होल्ड 1 2 3. इनहेल 1 2 3. होल्ड 1 2 3. एक्झेल 1 2 3. होल्ड 1 2 3. इनहेल 1 2 3. लास्ट. होल्ड 1 2 3. एक्झेल 1 2 3. होल्ड 1 2 3. इनहेल 1 2 3. ओके. बघा याच्यामध्ये काय काय होतं, तुमचा श्वासावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. आणि ज्याच्या श्वासावर नियंत्रण, त्याच्या मनावर नियंत्रण, त्याच्या शरीरावर नियंत्रण. म्हणजे आपण श्वास हा आपला सगळ्यात मोठा टूल आहे मेडिटेशनचा. तर श्वासावर नियंत्रण ज्यावेळेस आपण म्हणजे तुम्ही ज्यावेळेस घेताय त्यावेळेस तुम्ही श्वासाला ऑब्झर्व करताय, श्वासाला बघताय, त्यावेळेस काय होतं, तुम्ही ना फ्युचरमध्ये असता ना पास्टमध्ये असता. कारण आपल्याला जास्त भविष्यामध्ये किंवा भूतकाळामध्ये राहण्याची सवय आहे. त्यामुळं आपला वर्तमान काळामध्ये आपण जगत नाहीत. त्यालाच आपण अँझायटी किंवा स्ट्रेस म्हणतो. स्ट्रेस म्हणजे काय असतं की ह्यानी असं का म्हणलं, असं झालं तर, तसं का झालं, भूतकाळामध्येच असणाऱ्या गोष्टी आहेत. तर ह्या श्वासामध्ये किंवा बॉक्स ब्रिदिंगमध्ये आपण प्रेझेंटमध्ये जास्त वेळ राहतो. आता सगळ्यांनी पाठीवर झोपायचं आहे. रिलॅक्स झोपा किंवा सोफ्यावर पडून राहा, पाठीवर झोपा. एकदम शांत सैल. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? ओके, ठीक आहे. आता आपण प्रोग्रेसिव्ह बॉडी रिलॅक्सेशन करणार आहेत. कारण आपलं शरीर रिलॅक्स तर मन रिलॅक्स, किंवा मन रिलॅक्स तर शरीर रिलॅक्स. या प्रिन्सिपलप्रमाणे सोपं आहे आपलं शरीर रिलॅक्स करणं. त्याच्यासोबत मनसुद्धा रिलॅक्स होणार आहे. कारण मनाचं अधिष्ठान आहे शरीर. मन कुठं राहतं? शरीरामध्ये. म्हणून शरीराला आपण रिलॅक्स करणार आहेत आणि त्या अनुषंगानं मनसुद्धा रिलॅक्स होणार आहे. झोपून राहा, ऑब्झर्व करा. श्वासाला तुम्ही बघायला शिका. श्वास मंद गतीने चालतोय, श्वास आतमध्ये येतोय, बाहेर जातोय. तर फक्त श्वासाकडे लक्ष द्या. श्वास हा किंवा ब्रिदिंग हा एक असं टूल आहे जे की आपल्या आयुष्यामध्ये आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्यासोबत आहे. तोच आपला सारथी किंवा साथी आहे. श्वास बंद तर आपण बंद. म्हणून एकमेव टूल किंवा असं साधन आहे जे आपल्यासोबत सतत राहणार आहे, ते श्वास. म्हणून श्वासाला ऑब्झर्व करायचं आहे, श्वासाला बघायचं आहे, श्वासाला रिस्पेक्ट द्यायचा आहे. श्वास ज्यावेळेस आतमध्ये येतो त्यावेळेस विश्वामधली कॉस्मिक एनर्जी आतमध्ये घेऊन
आपल्या शरीरामध्ये पूर्ण ऑक्सिजन पोहोचवतोय आणि प्रत्येक पेशीला नवचैतन्य निर्माण करत असतो. जिवंतपणा जिवंत प्रत्येक पेशी ठेवण्याचं काम हा श्वास करतो. म्हणून आपण आजचा जो काही मेडिटेशन आहे ते श्वासावर आधारित करणार आहेत. म्हणजे श्वास हा एक टूल आहे, श्वास हे एक साधन आहे, त्याला आपण रिस्पेक्ट किंवा रिस्पेक्ट देणार आहे. खोल 3 श्वास घ्यायचे आहेत. 1 इनहेल. आतमध्ये बघायचा श्वास तुमच्या घशातून जात असताना फुल फुफ्फुसामध्ये भरत असताना ऑब्झर्व करा. एक्झेल, बाहेर निघून जातोय शरीरामधला सर्व निगेटिव्ह एनर्जी, कार्बन डायऑक्साईड बाहेर निघून जात आहे. एक्झेल. इनहेल. आतमध्ये घ्यायचा आहे खोल श्वास. एक्झेल. पूर्ण कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकून द्यायचा आहे, निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढून टाकायची. लास्ट श्वास घ्यायचा आहे. इनहेल. मन हे शांत होत आहे. जसं जसं खोल श्वास घ्याल तसं मनाला एक शांतता जाणवेल. एक्झेल. आता मी 1 to 3 काउंट करतो. 3 काउंट केल्यानंतर माइंड किंवा मन हे दोन्ही पायांच्या तळपायांवर स्थिर करायचे. डोळे बंद करायचे. मी 1 to 3 काउंट करतो. 3 काउंट केल्यानंतर तुम्ही झोपलेल्या अवस्थेत किंवा रिलॅक्स अवस्थेमध्ये सोफ्यावर असाल, जिथं असाल तिथं शरीर सोडून द्यायचं आहे आणि डोळे बंद करायचेत आणि मन हे स्थिर करायचं आहे दोन्ही पायांच्या तळव्यांवर. 1 2 and 3. दोन्ही पायांचे तळव्यांवर मन स्थिर झालेलं आहे. शरीरातील फक्त तुम्हाला दोन्ही पायांचे तळव्यांवर मन स्थिर झाल्यामुळे तेच व्हिज्युअलाइज होत आहे. थर्ड आयनी आपण डोळे बंद करून सुद्धा पाहू शकतो. त्याला थर्ड आय म्हणतो, त्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतो, त्याला इमॅजिनेशन म्हणतो. तर ते इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन फक्त दोन्ही पायांवरच्या तळव्यांवर टिकलेलं आहे. इमॅजिन करा किंवा व्हिज्युअलाइज करा किंवा कल्पना करा, दोन्ही पायांचे तळवे फील करा एकदम रिलॅक्स होत आहेत, रिलॅक्स होत आहेत, रिलॅक्स होत आहेत, रिलॅक्स झाले. फील द रिलॅक्सेशन, एन्जॉय द रिलॅक्सेशन. खूप हॅपी वाटते. आपल्या शरीराचा आयुष्यभर जो काही भार आहे ते हे दोन्ही पायांचे तळव्यांवर किंवा तळवे घेतात. त्या दोन्ही पायांच्या तळव्यांना थँक्यू म्हणा, कारण आपण त्यांच्याकडं पाहणं विसरलेलो आहोत. इंटेन्शनली दोन्ही पायांच्या तळव्यांना फील करा, एकदम रिलॅक्स होत आहेत. तुम्ही त्यांना मनातून थँक्यू म्हणताय म्हणून ते सुद्धा हॅपी झालेले आहेत. तिथला ताण, स्ट्रेस निघून जात आहे. पेन असेल तरीही तो निघून जात आहे, कारण दोन्ही पायांचे तळव्यांबाबत आपण आपली कृतज्ञता व्यक्त करतोय, त्यांना रिलॅक्स करतोय आणि रिलॅक्स झालेत. प्रत्येक पेशी दोन्ही पायांच्या तळव्याची एकदम रिलॅक्स झाली आहे. गुड गुड. आता हे दोन्ही पायांच्या तळव्यांवर झालेलं रिलॅक्सेशन, तिथं एक रिलॅक्सेशन वेव्ह तयार करायची आहे. जशी समुद्रामधली एखादी लाट असते आणि हळूहळू पुढं सरकते, त्याप्रमाणे ही रिलॅक्सेशनची एक लाट तयार होणार आहे, वेव्ह तयार होणार आहे. ती आपण इमॅजिनरी वेव्ह असेल आणि ती तुमच्या मनानुसार तुम्ही ठरवाल त्या ठिकाणी जाऊन असंच रिलॅक्सेशन शरीरावर तयार करणार आहे. आता ही रिलॅक्सेशन वेव्ह तयार झालेली आहे. दोन्ही पायांचे तळवे रिलॅक्स करत 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 वर निघालेली आहे. दोन्ही पायांच्या घोट्यांपर्यंत हे रिलॅक्सेशन पोहोचलेलं आहे. दोन्ही पायांचे घोटे किंवा अँकल जॉईंट रिलॅक्स होत आहेत. फील करा, दोन्ही पायांचे घोटे किंवा अँकल जॉईंट हळूहळू रिलॅक्स होत आहेत, रिलॅक्स होत आहेत, रिलॅक्स झाले आहेत. रिलॅक्स ह्याचा रिलॅक्स याचा अर्थ तिथली प्रत्येक पेशी ही शिथिल झालेली आहे.
तिथला ताण प्रत्येक पेशीवरचा, प्रत्येक बोनवरचा, रक्तवाहिन्यांचा वरचा, त्या अवयवावरचा संपूर्ण शारीरिक आणि मानसिक ताण निघून जात आहे. त्यामुळे एकदम तिथे वेदनारहित आणि फक्त हर्षोल्लास त्या प्रत्येक पेशीमध्ये आहे. म्हणजेच ती प्रत्येक पेशी एकदम हॅपी आहे. दोन्ही पायांचे घोटे एकदम हॅपी फील करत आहेत. खूप छान वाटते, खूप रिलॅक्स फील होत आहे. आता दोन्ही पायांचे घोट्यांना ही रिलॅक्सेशन वेव्ह करून वर येते. दोन्ही पायांच्या पोटऱ्यांपर्यंत, पिंढऱ्यांपर्यंत किंवा काफ मसलपर्यंत ही वेव्ह पोचलेली आहे. फील करा, काफ मसल्स, पिंढऱ्यांचा भाग एकदम शिथिल होतोय, रिलॅक्स होतोय, रिलॅक्स होतोय, रिलॅक्स झालेला आहे. दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचा भाग, पिंढऱ्यांचा भाग किंवा काफ मसल्स रिलॅक्स झालेले आहेत. त्याच्या समोर ती वेव्ह येते सिनबोनपर्यंत, म्हणजे पायाची नळी आपण म्हणतो सिनबोन, तर ते सुद्धा रिलॅक्स होत आहे. प्रत्येक पेशी, नर्व, बोन्स, आर्टरी एकदम रिलॅक्स फील होते. गुडघ्यापासून खालचा भाग अगदी रिलॅक्स झालेला आहे. ही वेव्ह हळूहळू परत वर येते, रिलॅक्स करत करत दोन्ही पायांच्या गुडघ्यांपर्यंत. आता दोन्ही पायांच्या गुडघ्यांवर येऊन ही वेव्ह थांबलेली आहे. दोन्ही पायांच्या गुडघ्यांमधील फ्लुइड जे थोडं बहुत कमी झालं होतं ते रिफिल होत आहे, रिफिल होत आहे. फील करा, दोन्ही पायांच्या गुडघ्यांमधला ताण तणाव एकदम कमी झालेला आहे, वेदनारहित. दोन्ही पायांच्या गुडघ्यांवरील जो जॉईंट आहे, जे कॅप्सूल आहे, जे फ्लुइड आहे ते रिफिल होत आहे आणि पूर्ण दोन्ही पायांच्या गुडघ्यांमधील संपूर्ण जे काही मॅटर्स आहेत तर ते रिफिल झाल्यामुळे वेदनारहित झाले आहेत. गुडघ्यांवरील ताण, पेन हा नष्ट किंवा निघून झाल्यामुळे दोन्ही पायातील गुडघे एकदम व्यवस्थित काम करत आहेत. फील करा ही रिलॅक्सेशन वेव्ह, फील करा. यानंतर ही वेव्ह पुढे पुढे हळूहळू वर येते. दोन्ही पायांच्या मांड्यांचा भाग रिलॅक्स होतोय. थाई मसल्स आणि हॅमस्ट्रिंग मसल ज्या टाईट झालेल्या होत्या त्या रिलॅक्स होत आहेत. फील करा, शरीर पूर्ण रिलॅक्स होत आहे. ही वेव्ह वर येते आणि संपूर्ण दोन्ही मांड्यांचा भाग हा रिलॅक्स होतोय. फील द रिलॅक्सेशन, एन्जॉय द रिलॅक्सेशन. यू आर फीलिंग व्हेरी हॅपी, 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 व्हेरी नाईस. दोन्ही पायांच्या मांड्यांचा भाग रिलॅक्स झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. आता ही वेव्ह हळूहळू वर येते. कमरेचा भाग रिलॅक्स होतोय. हिप जॉईंट्स, प्रत्येक जॉईंट, दोन्ही हिप जॉईंट जे आहेत तर ते रिलॅक्स होत आहेत. खूप कॉम्प्लेक्स आहे कमरेचा भाग, तो पूर्ण रिलॅक्स होतोय. समोरून पाठीमागून पूर्ण कमरेचा भाग रिलॅक्स होतोय. फील करा, तुम्हाला येणारे संपूर्ण आवाज हे फक्त तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी येत आहेत, रिलॅक्स करण्यासाठी येत आहेत. संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमचं माझ्या आवाजावर आहे. बाकीचे आवाज हे तुम्हाला फक्त शांत शिथिल करत आहेत. व्हेरी गुड. फील द रिलॅक्सेशन, रिलॅक्सेशन फील करा. कमरेचा संपूर्ण भाग रिलॅक्स झालेला आहे. यानंतर ही वेव्ह हळूहळू वर येते आहे, पोटाकडे आलेले आहे. पोटाचा भाग, पोटाच्या समोरील मसल्स रिलॅक्स होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. पोटाच्या पाठीमागचा भाग म्हणजे लोअर बॅकसुद्धा रिलॅक्स होते. मणक्यांवरील ताण कमी होतोय, मणक्यांमधील ताण कमी होतोय. तिथं असलेलं मसलचं जे कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे, स्पाझम असेल तर ते शिथिल होत आहे, शिथिल होत आहे. त्यामुळे कमरेवरील ताण नाहीसा झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. पाठ आणि पोटाचा भाग एकदम रिलॅक्स झालेला आहे. यानंतर पोटातील संपूर्ण अवयव नॉर्मल गतीने काम करत आहेत. लिव्हर, स्प्लीन, पॅनक्रियाज, इंटेस्टाईन्स हे सगळे अवयव त्यांचं काम हे अतिशय व्यवस्थितपणे, रिदमिकपणे, सामान्यपणे काम करत आहेत. स्वादुपिंड सामान्यपणे किंवा नॉर्मल गतीने इन्सुलिन सिक्रीट करत आहे. लिव्हर त्याचं पचनाचं काम व्यवस्थित करत आहे. त्यानंतर आतडे किंवा इंटेस्टाईन त्यांच्या नॉर्मल गतीने चालत आहेत. अतिशय शांत, अतिशय
रिलॅक्स पद्धतीने पोटाचं काम चालत असल्यामुळे एकदम पोट हे हॅपी फील होत आहे. पोटामध्ये असणारे गट बॅक्टेरिया एकदम हॅपी आहेत, त्यांना त्यांचं फूड मिळत आहे, आपल्याला ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत आहेत. त्यामुळे पोट एकदम हॅपी आहे, अजिबात पोटामध्ये गडबड नाही आहे. ते रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. यानंतर ही वेव हळूहळू वर येत आहे, वर येत आहे. दोन्ही पोटांच्या रिलॅक्स करत करत चेस्टपर्यंत आलेलं आहे. चेस्टच्या सगळ्या मसल्सवरील ताण निघून जात आहे. चेस्टचे प्रत्येक रिब्स किंवा छातीच्या बरगड्या, त्यांच्या मसल्स ह्या रिलॅक्स होत आहेत. चेस्टच्या पाठीमागच्या मसल्स म्हणजे अप्पर बॅकसुद्धा रिलॅक्स होती आहे. फील द रिलॅक्सेशन, एन्जॉय द रिलॅक्सेशन. कधी नव्हे एवढं हॅपीनेस आणि रिलॅक्सेशन फील होत आहे. आत्तापर्यंत हा प्रत्येक पार्ट आपण कधी स्कॅन केला नव्हता, याला रिलॅक्सेशन दिलं नव्हतं. एवढं रिलॅक्सेशन आयुष्यातील सगळ्यात चांगलं आज फील होत आहे. प्रत्येक पार्ट तुमचा रिलॅक्स होत आहे. आता चेस्टचा पार्ट रिलॅक्स झालेला आहे. चेस्ट आणि बॅक हे दोन्हीही रिलॅक्स झालेले आहेत, दोन्हीही रिलॅक्स झालेले आहेत. यानंतर चेस्टमधील अवयव जे की फुफ्फुस आहे, एकदम नॉर्मल गतीने श्वास आतमध्ये घेत आहेत. प्राणवायू तो प्राणवायू रक्तामध्ये मिक्स करत आहेत. त्यामुळे प्रत्येक पेशीला एक नवचैतन्य निर्माण होत आहे. एकदम एनर्जेटिक फील होत आहे, कारण विश्वातील कॉस्मिक एनर्जी प्राणवायू आपल्या श्वास हे फुफ्फुसे आतमध्ये घेत आहेत, कारण ते नॉर्मल गतीने काम करत, कुठलाही अवरोध नाही आहे. यानंतर हृदय विना अवरोधाचा, अवरोध कुठलाही नाही आहे, आणि प्रत्येक स्ट्रोक, प्रत्येक रिदम हृदयाचा पेशींना शुद्ध रक्त पुरवठा करत आहे. हृदय हे नॉर्मल गतीने काम करत आहे, फुफ्फुसे नॉर्मल गतीने काम करत आहेत. त्यामुळे संपूर्ण शरीराला रिलॅक्सेशन फील होत आहे. नॉर्मल गतीने काम करत आहेत दोन्हीही सर्वात महत्त्वाचे अवयव. फील करा, धन्यवाद म्हणा हृदयाला, धन्यवाद म्हणा फुफ्फुसांना की अविरतपणे नॉर्मल गतीने काम करत आहेत. आणि तुमची ती सर्वात मोठी संपत्ती आहे. तुमच्याकडं फील होणारी, अबंडन्स फील करणारी एकदम निरोगी हृदय आणि फुफ्फुसे आहेत. फील करा तुम्ही जगात आपण सगळ्यात आनंदी आणि खुश आहोत, कारण तुमचं हृदय आणि तुमचे फुफ्फुसे नॉर्मल गतीने काम करत आहेत. सगळ्यात मोठी संपत्ती तीच आहे. त्याच्यामुळे त्यांना थँक्यू म्हणा, आतून मनातून थँक्यू म्हणा. ते सर्व्हिस चांगली देत आहेत, देणार आहेत. आणि तुम्हाला परत चेस्टचा भाग रिलॅक्स झालेला आहे, नॉर्मल झालेला आहे. यानंतर ही वेव हळूहळू वर सरकती आहे, दोन्ही खांद्यांवर आलेली आहे. आता खांदे शोल्डर्स ड्रॉप करा. जमिनीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर दोन्ही खांदे सोडून द्या, सोडून द्या. रिलॅक्स व्हा, रिलॅक्स व्हा, रिलॅक्स व्हा. दोन्ही शोल्डर्स रिलॅक्स होत आहेत. जबाबदारीचं ओझं संपूर्ण निघून जात आहे. आपल्याला सगळ्या विश्वाची जबाबदारी आहे असं विनाकारण वाटत असतं, पण विश्व हे विश्वाच्या गतीने चालणार आहे. तुम्ही तुमची जबाबदारी हळूहळू निघून जात आहे, निघून जात आहे. ते ओझं कमी होत आहे, त्यामुळे एकदम हलकं फील होते. फील द लाईट, लाईट फील करा. जसं जसं तुम्ही श्वास घ्याल तशी तशी शोल्डर किंवा खांद्यांवरची जबाबदारीचं ओझं जे आहे तर ते निघून जात आहे, निघून जात आहे, निघून गेलेलं आहे. व्हेरी गुड. एकदम लाईट वेट तुमचं शरीर संपूर्ण आता हलकं झालेलं आहे, कारण जे ओझं नेहमी वाटत होतं ते निघून गेलेलं आहे. यानंतर ही वेव शोल्डरला, खांद्यांना रिलॅक्स करत करत दोन्ही हातांपर्यंत पोचलेली आहे. दोन्ही हाताचे आर्म्स, अप्पर हँड्स, एल्बो जॉईंट, त्यानंतर रिस्ट जॉईंटपर्यंत आलेली आहे. आणि प्रत्येक बोटांपर्यंत रिलॅक्स फील होत आहे, रिलॅक्स फील होत आहे. व्हेरी गुड. दोन्ही हात नखापर्यंत रिलॅक्स झालेले आहेत, नखापर्यंत रिलॅक्स झाले. फील द रिलॅक्सेशन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. दोन्ही हातांचा भाग रिलॅक्स झालेला आहे. व्हेरी गुड. यानंतर ही वेव हळूहळू वर येते आहे. दोन्ही हातांना रिलॅक्स करत करत मानेचा भाग रिलॅक्स होतो आहे.
स्कॅन करा, ही वेव्ह फील करा, ही वेव्ह एन्जॉय करा. मानेचा भाग रिलॅक्स होतोय, मानेचे मणक्यांचा भाग, मणक्यांच्या मसल्स, प्रत्येक मणक्याची मसल्स ही बॅककडून रिलॅक्स करत 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 वर येते. मानेतील थायरॉईड, गळ्यातील थायरॉईड ही नॉर्मल गतीने काम करत आहे. थायरॉईडची एकदम गती जे T3 T4 आहे ते नॉर्मल होत आहे, कारण थायरॉईड नॉर्मल गतीने काम करत आहे. यानंतर ही वेव्ह गळ्याला शांत करत करत हळूहळू वर डोक्यापर्यंत येत आहे. मेंदू जो सर्वाचा मास्टर आहे आपल्या पूर्ण शरीराचा, जिथून नियंत्रण होतं, जिथं सगळा ताण साठलेला असतो, तो एकदम रिलॅक्स होत आहे. विचारांची गती एकदम शांत होते. खूप छान फील होत आहे, खूप हॅपी फील होत आहे. मन एकदम प्रसन्न आहे, मन एकदम चैतन्य आहे. त्यामुळे मनामध्ये असणारे सर्व पॉझिटिव्ह थिंकिंग, सर्व पॉझिटिव्ह, प्रत्येक गोष्ट कशी सकारात्मक बघेल याचाच प्रयत्न मन करत आहे. त्यामुळे मन हे अगदी प्रसन्न, हॅपी आणि आनंदी फील होत आहे, आनंदी फील होत आहे. व्हेरी गुड. एकदम शीतलता पसरलेली आहे शरीरामध्ये, शांतता पसरलेली आहे पूर्ण मनामध्ये, शरीरामध्ये. त्यामुळे सर्व शरीर एकदम रिलॅक्स होत आहे. माइंड रिलॅक्स झालेला आहे. मनानंतर हळूहळू ही वेव्ह फोरहेड, कपाळाचा भाग रिलॅक्स होतो आहे. कपाळावरील ताण, कपाळावरील फोल्ड्स ह्या नाहीशा होत आहेत, कारण त्या फक्त ताण निर्माण करण्यामुळे आपल्या शरीरामध्ये कितीतरी वेळेस स्किन ग्लो गेलेला असतो, तो परत येतो आहे. कारण प्रत्येक ऑक्सिजनची सेल, ऑक्सिजन हा सेलपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे प्रत्येक फोरहेडच्या प्रत्येक पेशीमध्ये एक चमक निर्माण होत आहे, एक शायनिंग निर्माण होत आहे. त्यानंतर ही डोळ्यांपर्यंत वेव्ह आलेली आहे. डोळ्यांचा भाग रिलॅक्स होत आहे. डोळ्यांवरील ताण किंवा जो काही आग आहे तर ती एकदम थंड होत आहे. डोळ्यांना एकदम शांत, शीतल, कारण ही वेव्ह रिलॅक्स आणि थंड करत येत आहे. डोळ्यांना खूप शांत वाटतं आहे. खूप नॉर्मल गतीने डोळ्यांमधील फ्लूइड काम करत आहे. यानंतर ही वेव्ह हळूहळू खाली येत आहे. नाकाचा भाग, नाकाच्या बाजूच्या मसल्स, तोंडांच्या बाजूच्या मसल्स फील करा, त्या रिलॅक्स होत आहेत. चेहऱ्यावरील संपूर्ण ताण निघून जात आहे. हनुवटीपर्यंतच्या मसल्स रिलॅक्स होत आहेत. संपूर्ण चेहऱ्यावरील मसल्समध्ये ऑक्सिजन पोहोचत आहे. घशापर्यंत ऑक्सिजन, घशांच्या बाहेरच्या प्रत्येक मसलला ऑक्सिजन पुरवठा खूप चांगला होत असल्यामुळे ते रिलॅक्स होत आहेत. चेहऱ्यावरील ताण, फक्त प्रसन्नता आहे, चेहऱ्यावर फक्त हॅपीनेस आहे, चेहऱ्यावर फक्त सॅटिस्फॅक्शन आहे, जे की तुमच्या संपूर्ण शरीर रिलॅक्स झाल्यामुळे आहेत. मी 1 to 3 काउंट करतो. 3 काउंट केल्यानंतर परत डीप रिलॅक्सेशनमध्ये तुमचे शरीर नखापासून ते केसांपर्यंत होणार आहे. 1, 2 and 3. एकदम रिलॅक्स, संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. डीपर अँड डीपर अँड डीप रिलॅक्सेशन. फक्त आता उरलेला आहे तो श्वास, फक्त आता उरलेला आहे तो श्वास, कारण संपूर्ण शरीर एकदम लाईटवेट झालेलं आहे. जाणवत नाही आहे एवढे हलका तुम्ही हॅपी झालेले आहेत, पीसफुल झालेले आहेत अँड रिलॅक्स झालेले आहेत. फील करा हॅपीनेस, कारण आपलं शरीर ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. तर तो शरीर आणि आत्मा आणि मन हे प्रसन्न झाल्यामुळे हॅपी फील होत आहे. कारण 3ही गोष्टींना आपण विसरलो होतो. त्यांना थँक्यू म्हणा, शरीराला थँक्यू म्हणा, मनाला थँक्यू म्हणा, आत्म्याला थँक्यू म्हणा आणि परमात्म्याला थँक्यू म्हणा. कारण तुम्हाला या पृथ्वीवर आपण उठलेलो आहोत, त्या पृथ्वीवर आपलं अस्तित्व आहे, हे खूप मोठी संपत्ती आहे. त्यामुळे प्रसन्न आहात तुम्ही, एकदम हॅपी आहात, यानंतर एकदम पीसफुल आहात. येणारे संपूर्ण आवाज अगदी कर्णकर्कश असेल तरीही तो फक्त तुम्हाला शांत करण्यासाठी आहे, फक्त शांत करत आहे. जसे जसे आवाज येतील, जसे जसे अगदी फॅनचा आवाजसुद्धा असेल,
आजूबाजूच्या गाड्यांचा आवाज असेल तर फक्त तुम्हाला शांत करा. तुम्हाला तो डिस्टर्ब नाही आहे. अगदी घरामध्ये कोणी ओरडत असेल, लेकरं रडत असतील तरीही ते आवाज संगीतासारखा वाटत आहे. इतका तुमचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज झालेला आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला सकारात्मक वाटत आहे. येणारे आवाज शांत करत आहे. त्यामुळे एकदम पीसफुल आहे. तुम्ही हॅपी आहात, पीसफुल झाले आहेत अँड रिलॅक्स झाले आहेत. रिलॅक्स झाले आहेत. यानंतर तुम्हाला फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मी 1 मिनिट तुम्ही फक्त श्वास दिसणार आहे तुम्हाला. आतमध्ये येतोय, बाहेर जातोय, आतमध्ये येतोय, बाहेर जातोय. याला फक्त ऑब्झर्व करा. विचारांची जरी एखादा विचार आला तरी येऊ द्या, त्याला सोडून द्या, ॲक्सेप्ट करा. विचारांसोबत ॲडजस्ट करा. काही विचारांना अवॉइड करा, परंतु विचारांना डोंट कॅच द थॉट्स. त्यांना पकडून ठेवू नका. त्यांना येत असताना स्वीकारा, सोडून द्या. फक्त त्यांना पकडून ठेवू नका. परत तुमचं लक्ष श्वासावर केंद्रित करा. 1 मिनिट आपण ही प्रॅक्टिस करणार आहेत. 1, 2 and 3. ऑब्झर्व. फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. संपूर्ण शरीर जाणवत नाही आहे, इतकं लाईट वेट वाटतं आहे. तुम्ही जमिनीपासून उचललेले आहात का टच आहे हा पण फील होत नाही आहे. इतकं शरीर लाईट वेट वाटतं आहे. अगदी शरीर तरंगतं आहे. पूर्ण विश्वामध्ये कॉस्मिक एनर्जीमध्ये तरंगतं आहे. एवढं शरीर हे हलकं झालेलं आहे. गुड. फील दॅट रिलॅक्सेशन, फील दॅट लाईटनेस. शरीर हलकं झालेलं आहे. शरीर हळूहळू जमिनीपासून उचलत आहे. व्हेरी गुड. फील करा, फील करा. लिफ्ट करा बॉडी. उचलते शरीर. गुड, गुड, गुड. फक्त श्वास तुम्हाला दिसतोय. श्वास हा फक्त जड झालेला आहे, कारण तो आतमध्ये येतोय. म्हणजे श्वासाची जडत्व तुम्हाला फील होत आहे, परंतु शरीर एकदम लाईट वेट झालेलं आहे. गुड, गुड. ऑब्झर्व करा श्वासाला. फक्त श्वास आतमध्ये येतोय, बाहेर जातोय, आतमध्ये येतोय, बाहेर जातोय. गुड. मी 1 to 3 काउंट करतो. 3 काउंट केल्यानंतर परत डाव्या कुशीवर व्हायचं आहे. 1, 2 and 3. डाव्या कुशीवर होऊन हळूच डोळे बंद ठेवत उठायचे. डोळे बंद आहेत, उठायचे. डाव्या कुशीवर होऊन उठलेले आहात. गुड. शरीर जाणवतंय. तुम्ही परत तुमच्या रूममध्ये आलेले आहात. पूर्ण शरीर शिथिल आहे. पूर्ण शरीर हॅपी आहे. पूर्ण शरीर पीसफुल झालेलं आहे. श्वास एकदम मंद गतीने येतोय. फील करा, फील करा. आणि संपूर्ण शरीरामध्ये एकदम आनंदाची लाट पसरलेली आहे. तर हाच हॅपीनेस, हाच कॉन्फिडन्स, हेच अटेन्शन, हेच फोकस तुमच्या शरीरामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये राहून दिवस आणि महिने जशास तसे रिलॅक्सेशन तुम्हाला फील होणार आहे. हे रिलॅक्सेशन सबकॉन्शियस माइंडमध्ये पर्क्युलेट होत आहे. सबकॉन्शियस माइंडमध्ये स्थिर होत आहे, स्थिर होत आहे. मन शांत होत आहे. गुड. यानंतर हीच एनर्जी दिवसभर तुमच्यामध्ये राहणार आहे. हेच हॅपीनेस दिवसभर तुमच्यामध्ये राहणार आहे. आणि आसपास तुमचा जो ऑरा आहे, तुमचा जो हॅपीनेस आहे, अगदी दरवळणार आहे. म्हणजे तुम्ही कोणावर अजिबात चिडणार नाहीत, रागावणार नाहीत. प्रत्येकाला आपण थँक्यू म्हणणार आहे. गुड. थँक्यू म्हणा शरीराला, थँक्यू म्हणा घराला, थँक्यू म्हणा तुमच्या रूमला. प्रत्येक थँक्यू म्हणा तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना. थँक्यू म्हणा परमात्म्याला. आणि रब युअर हँड्स ऑन ईच अदर अँड मेक अँड क्रिएट द एनर्जी. रब युअर हँड्स ऑन ईच अदर. पाम ईच अदर. रब करा
एकमेकांवर आणि क्रिएटेड एनर्जी डोळ्यांवर ठेवा. दोन्ही पाम डोळ्यांवर ठेवा. फील करा एनर्जी. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवून एनर्जी फील करा आणि हळूच दोन्ही हातांच्या खोबणीमध्ये डोळे उघडा. दोन्ही हातांच्या तळव्यात असतानाच हळूच डोळे उघडा. खोल श्वास घेत हात डोळ्यांवरून काढा. ओके. खोल श्वास घेत डोळ्यांवरून हात काढा. डोळे उघडा. हळूहळू डोळे उघडा. ठीक आहे. एक स्ट्रेच घ्या. हात दोन्ही वर ठेवा. राईटला झुका, लेफ्टला झुका. बॅक स्ट्रेच करा आणि रिलॅक्स फील करा. ओके. खोल श्वास घ्या. ओके. राईट. आता कोण कोण आहेत ज्यांना फील झालं रिलॅक्सेशन? कॅमेरा ओपन करू शकता किंवा माईक ओपन करून अनुभव तुम्ही तुमचा थोडक्यात अनुभव सांगू शकता. रिलॅक्सेशन फील होत आहे. हॅपीनेस फील होत आहे. लाईट वेट वाटतं आहे. ओके. ठीक आहे. चालेल. तर हे होतं एक गायडेड मेडिटेशनमध्ये प्रोग्रेसिव्ह बॉडी रिलॅक्सेशन. आपण ह्याच्या नंतरचा पार्ट जो आहे आता नंतर असतं ते परत तुम्हाला माइंड रिलॅक्सेशन, मनामध्ये असलेला एखादा ब्लॉक, कारण आपण लहानपणापासून आयुष्यभर कधी माइंडमध्ये झालेला ट्रॉमा हा घेऊन चालतो, त्याला निगेटिव्ह बॅगेज घेऊन चालतो, जेणेकरून आपल्याला कधी लो फील होत असतं. तर तो ट्रॉमा काढण्यासाठी आपण नेक्स्ट सेशनमध्ये, कारण एक सेशन 1.5 तासाचं होतं म्हणून मी याला फक्त प्रोग्रेसिव्ह बॉडी रिलॅक्सेशन घेतलं आज. त्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे आपण नेक्स्ट संडेला घेऊयात. तर तुम्ही तुमचं सेशनबद्दल तुमचे प्रतिक्रिया किंवा फीडबॅक्स द्या ग्रुपवर. चल, थँक्यू. काही जणांना काही क्वेश्चन्स आहेत कोणाला? ओके. होप सगळे क्लिअर आहे. तर भेटूयात आपण नेक्स्ट संडेला. थँक्यू.